आज हम स्कूल नंबर 27 में उल्लासनगर महानगर पालिका का स्कूल विभाग, जनसंकल्प फाउंडेशन तथा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सेवाभावी संस्था इनके संयुक्त रूप से एक वृक्षारोपण का कार्यक्रम हमने आयोजित किया था। इस कार्यक्रम में हमारे महानगर पालिका के अतिरिक्त जमीर लेंगरेकर सर इनके हाथों से और छाया डांगरे हमारे जनसंकल्प अधिकारी इनके उपस्थिति में हमने यहाँ वृक्षारोपण का कार्यक्रम आयोजित किया गया था। ये हमारा 9 तारीख से 15 तारीख तक जो आज़ादी का अमृत महोत्सव ये कार्यक्रम महोत्सव चल रहा है, इसके तहत हम दिन प्रतिदिन हम रोज़ एक हम महोत्सव कर रहे हैं। उसका ही एक हिस्सा है कि आज हम रोटरी क्लब में हमने गणेश मूर्ति का बनाने का आयोजन किया था। आज स्कूल नंबर 27 में वृक्षारोपण के कार्यक्रम का हमने यहाँ आयोजन किया था। इस वजह से हम पूरे नगर उल्लासनगर महानगर पालिकाओं के नागरिकों को ये आह्वान करना चाहते हैं कि हमारे यहाँ जो ग्रीन कवरेज होना चाहिए उतने पर्याप्त मात्रा में नहीं है। जैसे ही हम वृक्षारोपण अधिक से अधिक मात्रा में हम करते रहेंगे तो हमारा जो ग्रीन कवरेज होना चाहिए वो पूरा रहेगा और हवा का प्रदूषण तथा जो तापमान बढ़ रहा है उनमें संतुलन रखने के लिए बहुत महत्वपूर्ण है। तो सारे नगरवासियों को मैं आह्वान करता हूँ कि आप अपने परिसर में जहाँ भी कोई अपनी खाली जगह मिलती है वहाँ पे आप जो भी आप इच्छा है वो वृक्ष लगाइए और पर्यावरण का संवर्धन कीजिए। उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जनसंकल्प संस्था व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त आदरणीय जमीर लेंगरेकर साहेब सोबतच आदरणीय डॉक्टर सुभाष जाधव साहेब उपायुक्त आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या PRO आदरणीय छाया डांगरे मॅडम, मनपा शाळा क्रमांक 27च्या मुख्याध्यापिका ज्योती संघानी मॅडम या सर्वांच्या मार्गदर्शनाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने सर्व सदस्य संस्थेचे सदस्य उपस्थित राहून हा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केलेला आहे। यासोबतच आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध डॉक्टर हिप्नोटिझम करणारे गोल्ड मेडलिस्ट आदरणीय खामकर साहेब, त्यासोबतच पांचाळ मॅडम आणि सेवाभाव संस्थेचे उपाध्यक्ष टपाल सर, ॲडव्होकेट टपाल सर या सर्वांनी उपस्थिती लावली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केले। या कार्यक्रमामध्ये मुलांसाठी अभ्यास कसा करावा यावर डॉक्टर खामकर सरांनी भाष्य केलं। त्यांना काही टॅक्टिक्स या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि आपल्या संदेशामध्ये डॉक्टर सुभाष जाधव साहेबांनी सांगितलेलं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे, कारण आजचं जे युग आहे या युगामध्ये सगळीकडे आपल्याला पाहतो आपण उल्हासनगरमध्ये की कॉन्क्रीटचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे इथली हवा, इथली जमीन ही प्रदूषित आहे। त्यांनी याचा संदर्भ देताना 26 जुलै 2005 ला जो काही महापूर झाला होता त्या महापुराचा देखील या ठिकाणी त्यांनी संदर्भ दिलेला आहे की आपल्याकडे वृक्षारोपण कमी असल्यामुळे अशा प्रकारच्या या नैसर्गिक आपत्ती आपल्यावर ओढवत असतात। मग आपल्या उल्हासनगरमध्ये ज्या संस्था आहेत या संस्थांनी एकत्रित येऊन या सर्व उल्हासनगर वासियांना जागृत करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे आणि शिक्षणासाठी पर्यावरणासाठी आपलं काम। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।